ना एरवी तरी आठवी। राहोनी स्तुती जय करावी, तय गुणागुणिया धरावी। सरोभरो की. आता आपण काही शब्दांचे अर्थ बघू. ना म्हणजे अथवा, एरवी म्हणजे इतर वेळी, आठवी म्हणजे स्मरून, शुद्धीवर. गुणागुणिया म्हणजे गुण अगुणांचे. सरोभरी म्हणजे उठाठेव, साम्य व वैषम्य यांची तुलना. आता आपण थोडक्यात चिंतन पाहू. इतर वेळी शुद्धीवर राहून किंवा भानावर राहून स्तुती केली म्हणजे मीपणा शाबूत आहे, कर्तेपणा जागा आहे. तेव्हा स्तुती ही विचारपूर्वक, तोलून मापून, शब्द शोधून केली जाते. मग काय होते? कोणता गुण मोठा, कोणता अगुण नाही, कुठे महिमा वाढवायचा, कुठे मर्यादा दाखवायची, हा सगळा विवेकाचा उद्योग आहे. आणि म्हणूनच ती गुण व अगुणांची तुलनाच करण्याचा खटाटोप किंवा उठाठेव करावी लागते. माऊलींना हेच सांगायचे आहे की भानातली स्तुती विभागणी करते व अभानातली किंवा समाधीभावातली अवस्था विभाग उरू देत नाही. जिथे शुद्धीवर आहे तिथे तुलना येते, जिथे तुलना आहे तिथे अद्वैत नाही, आणि जिथे अद्वैत आहे तिथे स्तुती आपोआप गळून पडते, कारण तिथे स्तुती करणारा वेगळा राहतच नाही. राम कृष्ण हरी.